दक्षिण सोलापूर तालुक्यात देखील मागील 5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले 3 जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याची माहिती मिळते। ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आले, तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे। बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी ग्रामस्थांना दिलेल्या माहितीवरून रात्री 3 जण ट्रिपल सीट 2 व्हीलरवरून गावाकडे येत असताना पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने प्रवाहामध्ये दुचाकीसह तिघेही वाहून गेले। चालू झाली आणि रात्रभर पाऊस चालू होता आणि उळ्याकडून कासेगावला येणारे 3 जण ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन वानकर आणि महादेव रेड्डी हे तिघे येत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं ते प्रवाहात वाहून गेले। त्यापैकी 2 जण वानकर व रेड्डी वाचले आणि आपले ज्ञानेश्वर संभाजी कदम हे सध्या बेपत्ता आहेत। त्यांचा शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे। खरं तर हा कॉजवे पूल हा खूप कासेगावसाठी धोकादायक ठरतोय। 2 वर्षापासून या कॉजवे पुलाचं काम चालू आहे। 17 कोटीचा निधी असला तरी ठेकेदारानं या कामाकडे दुर्लक्ष केलंय आणि हा काम रखडलेला आहे। त्याच्यामुळं जिल्हा प्रशासनानं कुठेतरी दखल घेऊन हा पूल उंचवण्याची गरज या कासेगावला आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आणि येणाऱ्या काळात अशा दुर्घटना होण्यापासून वाचण्यासाठी त्या पुलाची उंची निश्चितच वाढली पाहिजे ही अपेक्षा गावकऱ्यांकडून आहे। आता सांगायचं काय घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी, एनडीआरएफचे जवान आहेत या ठिकाणी, पोलीस निरीक्षक आमचे नामदेव शिंदे साहेब, त्याचप्रमाणे त्यांची टीम या ठिकाणी आहे। तलाठी साहेब, मंडळ अधिकारी यांचं या ठिकाणी आता आगमन झालेलं आहे। आतापर्यंत काय त्यांची गाडी त्या बेपत्ता आहेत। ज्ञानेश्वर संभाजी कदम यांची गाडी आता आढळलेली आहे, पण त्यांचा अजून तपास या ठिकाणी लागलेला नाही। स्थानिक प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याविषयी माहिती देऊन कदम यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। आम्ही 2-3 वर्षापासून प्रशासनाला याची दखल घ्या म्हणून आम्ही गावकऱ्यांच्या वतीने निवेदन दिलं। आम्ही संबंधित अधिकाऱ्याला पण बोलणं झालं होतं, परंतु त्यांनी दखल घेतली नाही। ही सदर जी घटना घडली आहे त्याला जबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदार आहे। आमच्या गावच्या वतीने अशी मागणी आहे की 300-200 गुन्ह्याचा दाखल करावा व संबंधितांना न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे। कारण त्यांचे वडील सुद्धा सध्या आयात नाही, त्यांच्या आईवर त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा म्हणजे शोककळा पसरलेला आहे आणि गावावर पण पसरला। तालुक्याचे तहसीलदार अमोल जमदाडे, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन वाहून गेलेल्या कदम यांचा शोध घ्यावा आणि कासेगावमधील हा खड्ड्यात गेलेला ओढ्याचा पूल याची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।